सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर लवकरच दिवाळी आलेली आहे. 28 ऑक्टोबर रोजी वसुबारस दिवाळीचा पहिला दिवा आपल्या प्रत्येकाच्या घरी लागणार आहे. तर 29 ऑक्टोंबरला धनत्रयोदशी, 31 ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आणि 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आलेलं आहे. वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आणि वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन. तर दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी आपण जी झाडू केरसुनी आणतो ती कधी आणावा, केरसुनी कुंचा काय योग्य, पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाचं काय, म्हणजे झाडू महत्त्वाचा की केरसुनी की कुंचा. म्हणजे केरसुनी म्हणजेच झाडू आणि कुंचा हा लांब वेगळा असतो. तर काय महत्त्वाचं पारंपरिकदृष्ट्या पाहिलं तर कोणत्या गोष्टीची वस्तूची आपण पूजा करायची या दिवशी. त्याचबरोबर लक्ष्मीपूजना दिवशी झाडूला म्हणजे केरसुनीला काय म्हणायचं आहे आपल्याला संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. म्हणून चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नाहीतर तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका, नाहीतर लिहा श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ नक्की सर्वांना शेअर करा. तर दिवाळी लवकरच आलेली आहे, अगदी तोंडावर दिवाळी आलेली आहे. आपली सर्वांचीच अगदी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीची आवराआवर करायची, साफसफाई करायची. बरेचसे असे व्हिडिओ दिवाळीबद्दल आपल्या चॅनलवर आलेले आहे, ते सुद्धा आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. महिलांनो, मैत्रिणींनो, माझ्या दिवाळीत काही खास करून लक्ष्मीपूजनात सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे केरसुनी झाडू. तर लक्ष्मीपूजनात या शुभ दिवशी केरसुनी लक्ष्मीला आपण केरसुनी झाडू अजिबात म्हणायचं नाही. या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा जो झाडू आणतो आपण त्या झाडूला लक्ष्मीपूजना दिवशीच नाही तर वसुबारसेपासून अगदी आपली तुळशी विवाह समाप्तीपर्यंत या झाडूला झाडू असे संबोधू नका, म्हणजे झाडू म्हणून नाव बोलू नका. तर या झाडूला आपण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वरूप आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजत असतो. म्हणून या झाडूला आपण लक्ष्मी असं म्हणायचं आहे या दिवसापासूनच. म्हणजे वसुबारसेपासून अगदी तुळशी विवाह होस्तोर तरी झाडूला केरसुनी झाडू असं बोलायचं नाही आपण. तर आपल्या घरातली लक्ष्मी आहे, अलक्ष्मी दूर करण्यासाठी ही झाडू खूप महत्त्वाची असते. आणि ह्या झाडूचाच खूप सगळ्यात मोठा मान असेल लक्ष्मीपूजनात धनत्रयोदशीच्या दिवशी. तर हा झाडू म्हणजेच लक्ष्मी, म्हणून लक्ष्मी बोलायचं आहे. महिला असो, पुरुष दादा असो, कुणी पण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी हा नियम अवश्य पाळा. महिलांनो, झाडू आण पूजनात ठेवायचा आहे असं सुद्धा बोलू नका. लक्ष्मी आण पूजनात ठेवायची आहे, पूजन करायचं आहे असं बोलायचं आहे. तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी झाडूला केरसुनी झाडू असं अजिबात बोलायचं नाही, कुंचा पण बोलायचं नाही. तर लक्ष्मी असं बोलायचं आहे. घरातून अलक्ष्मी, दारिद्र्य, गरिबी, घाण सर्व काही काढते. म्हणून दिवाळीत लक्ष्मीपूजनात केरसुनी झाडूला खूप महत्त्व आहे, म्हणजे लक्ष्मीला खूप महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनात कुंच्यापेक्षा केरसुनीला जास्त महत्त्व आहे. तुम्ही छोटी आणा, मोठी आणा, केरसुनी जरूर आणायची आहे. तुम्ही अंगण झाडत असाल जुन्या केरसुनीने किंवा तुम्ही देवघराला साफ करायला जो छोटासा झाडू म्हणजेच केरसुनी वापरत असाल तर तुम्ही छोटी आणू शकतात किंवा मोठीसुद्धा आणू शकतात. आता बघा, मी केरसुनी पण आणते आणि आपण जो रोजचा झाडू मारतो घराला तर त्यासाठी मी कुंचा वापरत असते. तर मी वर्षातून 1-2 वेळा तरी 2 वेळा तर आपण 6 महिन्यातून तर कुंचा आपण चांगल्या क्वालिटीचा घेतो. म्हणून आपल्याला 4-6 महिने एक कुंचा झाडू जातच असतो. तर मी लक्ष्मीपूजनाला आवर्जून वर्षातून एकदाच मी केरसुनी घेत असते आणि कुंचा जो असतो तो मी 2-3 वेळा घेत असते. वर्षातून 2 वेळा तरी किमान. चांगल्या क्वालिटीचा घेतला तर किमान 6 महिने तरी आपल्याला कुंचा चांगला जातो. आणि जी केरसुनी घेते ना मी ती लहानशी घेते. आता काही ठिकाणी मोठमोठे अंगण असतात बायकांच्या इथं, तर म्हणजे काही घरांमध्ये गावाला वगैरे मोठमोठे अंगण असतात मातीचे, शेणाने सारवायचे.
तिथं जो झाडू असतो तो केरसुनी तुम्ही मोठी घेतली तरीही चालेल. आपण इथं फ्लॅटमध्ये राहतो, मुंबई, नाशिक, पुणे, मुंबई, तर आपण छोटासा केरसुनी छोटीशी झाडू घेतली, आपण देवघर साफ करू शकतो. अशा पद्धतीचं तुम्ही केरसुनी घेतली आणि एक कुंचा घेतला तरीही चालेल. म्हणून तुम्हाला एक कुंचासुद्धा आणायचा आहे आणि आठवणीने लक्ष्मी म्हणजे एक केरसुनीसुद्धा आणायची आहे. कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना. कुंचासुद्धा महत्त्वाचा आहे आणि केरसुनी, झाडू, लक्ष्मी ही तर फार महत्त्वाची आहे. एक वेळेस तुम्ही कुंच्याची या दिवशी नाही पूजा केली तरी चालेल, पण मी म्हणेल नक्की करा. पण जो आपण पाटावर झाडू मांडतो लक्ष्मी स्वरूप, तो झाडू, ती केरसुनी आपल्याला घरात आणायचीच आहे. दिवाळीत झाडू, केरसुनी तर आता कोणत्या दिवशी आणावा, केव्हा आणावा याला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला केरसुनी म्हणजेच आपली लक्ष्मी आपल्याला घरी घेऊन यायची आहे. महिलांनो, तुम्ही वसू बारसेला आणत असाल तर यावर्षी धनत्रयोदशीला केरसुनी घरी आणायची आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर झाडू, केरसुनी एकटं घरी घेऊन येऊ नका. त्याबरोबर 10-20 रुपयाचे धनेसुद्धा, केरसुनीबरोबर धनेसुद्धा या दिवशी पूजनात घेऊन यायचे आहे. अनमोल गोष्टी आहे या दोन गोष्टी. सोन्या नाण्या हिऱ्यापेक्षा चांदी सोनं, म्हणजे जेवढं लोक घेतात चांदी सोनं, आता ज्याला परवडतं ते चांदी सोनं हिरे मोती या अनमोल गोष्टी घेतातच. पण सर्वसामान्य लोक असतील त्यांनी झाडू आणि धने या दोन महत्त्वाच्या अनमोल गोष्टी आहे. म्हणून केरसुनी घेताना ती केरसुनी आणि त्याबरोबर थोडेसे धने अवश्य घेऊन यायचं आहे. तर आता धनत्रयोदशीलाच आपल्याला झाडू घरी घेऊन यायचा आहे. तुम्हाला कळालं असेल महिलांनो, माझ्या सर्व मैत्रिणी असतील तर झाडू घेताना, केरसुनी घेताना आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळच्या आतच आपल्या घरात झाडू, केरसुनी आणायची आहे. अगदी दिवे लागायच्या वेळेत झाडू खरेदी करू नका. ऐन संध्याकाळी, रात्री कधीच घराबाहेरून झाडू घरात आणू नये. तुम्ही दुपारी 5-6 वाजेच्या आत जरी आणला, लवकर खरेदीला जा आणि लवकर खरेदी करून आणायचं आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरात झाडूबरोबर आणलेले धने आपल्याला पूजनात ठेवायचे आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला या केरसुनीची, झाडूची पूजा करायची आहे. धन्वंतरी देवतात हे श्री हरी विष्णूंचे रूप आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. म्हणून धनत्रयोदशीला या दोन गोष्टी आणायच्या आहेत, झाडू, केरसुनी आणि त्याबरोबर थोडेसे धने. तुम्ही कुंचा आणायचा असेल याच दिवशी. धनत्रयोदशी हा असा दिवस आहे, आपल्या घरी लक्ष्मी खेचून आणण्याचा दिवस आहे. म्हणून महिलांनो, ज्या काही वस्तू आणायच्या आहे तुम्हाला लक्ष्मी पूजनासाठी, आपण दिवे आणतो, पंत्या आणतो, नारळ आणतो, म्हणजे कलश वगैरे ज्या वस्तू लागत असतील तुम्हाला, हळदी, कुंकू, कापूस, ज्या वस्तू आपल्याला लागतात ना, त्या गोष्टी याच दिवशी आणायच्या आहे. खूप शुभ ठरतात. आणि 2 वस्तू तर या दिवशी नक्की आणायच्या आहे, त्या म्हणजे केरसुनी आणि आपल्याला आणायचे आहे ते म्हणजे धने. अवश्य घेऊन या. आता झाडू घेताना खूप विचार करू नका, उलटा पालट करू नका. लक्ष्मी घेताना खूप विचार करू नका. जी तुमच्या हातात येईल ना पटकन, ती पटकन घेऊन यायची. जी पहिली लक्ष्मी तुमच्या हातात येईल ना ती घ्यायची. उलट पालट करू नका. घेतानाच विचार करा की ही घेऊ का ती घेऊ, आधीच विचार करा. जी हातात येईल ना मग तीच घरी घेऊन यायची आहे. अशी एक घेतली, पुन्हा ती बघितली आणि दुसरी घेतली, असं करू नका. जी लक्ष्मी आपल्या घरात पहिली यायची असेल ना तीच हातात घेतली की तिचे पैसे द्या. तोलमोल करू नका त्या दिवशी. धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या दादाकडून, ताईकडून तुम्ही केरसुनी, झाडू घेणार, तोलमोल करू नका. तिला जेवढे 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये जे सांगेल ना तुम्ही देऊन द्या आणि लक्ष्मीची तोलमोल न करता घरी आणायचं आहे. 4ही हातांनी तुम्हाला लक्ष्मी भरभरून देईल. इतकं देईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. महिलांनो, तोलमोल करू नका. जी पहिली केरसुनी, झाडू तुमच्या हातात येईल, कुंचा घेताना सुद्धा आधीच बघून घ्या की कोणता घ्यायचा आहे. तिथं ढीग लावलेला असेल तिथं बघून घ्या नीट आणि तोच पहिला उचलायचा आणि घरी घेऊन यायचा आहे. तोलमोल करू नका. ते लोकसुद्धा
5-10 रुपये कमवण्यासाठीच आपण बसलेले असतात, आपल्याला झाडू वगैरे विकण्यासाठी, आणि तो दिवस त्यांच्यासाठी खूप मोलाचा असतो. लक्ष्मीपूजनाचे हे दिवस झाडू विक्रेत्यांसाठी खूप मोलाचे असतात. म्हणून तोलमोल भाव करू नका. लक्ष्मीला मानाने घरी घेऊन या. तुम्ही गाडीवर वगैरे आणत असाल तर केर सुनीला आपल्या हातातच मानाने आणायचं आहे. सामानाच्या ठिकाणी पायाजवळ दादा असतील माझे, तुमच्याबरोबर कोणी नसेल आणायला, तर मी म्हणेल तुम्ही पायी जा दादांनो, आणि पायी हातात झाडू घेऊन या. तुम्ही स्कूटीवर वगैरे असाल आणि मग पुढं झाडू पायाजवळ ठेवला, कृपया अशी तुम्हाला ही चूक करायची नाही. लक्ष्मीपूजनाचा झाडू आहे, खरा मान याच झाडूचा असतो लक्ष्मीपूजनात. म्हणून त्या झाडूला, त्या लक्ष्मीला, आपल्या माता लक्ष्मीला मानानेच घरी आणायचं आहे. सामान वगैरे ठेवाल तिथं पायाजवळ चुकून सुद्धा ठेवू नका. एखाद्या पिशवीत नीट ठेवला आणि ती पिशवी हातात हृदयाजवळ महिलांनो नीट धरून आणायची आहे. केरसुनी घरी आणल्यावर धनत्रयोदशीच्या दिवशी गंगाजल तिच्यावर शिंपडायचं आहे. एका पाटावर ठेवायची, आधी तिच्यावर गंगाजल गोमूत्र थोडं शिंपडायचं आहे. हळदी कुंकू फुलं वाहून धूप दीप दाखवून पूजा करायची आहे आणि तीच लक्ष्मी नीट ठेवायची. आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुन्हा लक्ष्मी शेजारी त्या लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. तुम्ही धनत्रयोदशी दिवशी पूजा नसल करत तर तुम्ही ती झाडून नीट ठेवून द्या. काही ठिकाणी महिला डायरेक्ट लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडू पूजत असतात, धनत्रयोदशीच्या दिवशी पूजत नाही. आता ज्यांच्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी पण पूजतात आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण पूजतात, तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपण पाटावर जी पूजा मांडतो धन्वंतरी देवाची माता महालक्ष्मीची, तिथं सुद्धा तुम्ही एक छोटासा पाट ठेवून तिथं तुम्ही झाडूची सुद्धा पूजा करायची आहे. आणि 2-3 दिवसासाठी ती झाडू नीट ठेवून द्या. अशा ठिकाणी ठेवा कुणाचा हात लागणार नाही आणि कुणाला दिसणार नाही. आपली लक्ष्मी कधी पण नीट ठेवायची जिथं कुणाचा हात जाणार नाही, आणि कधीच कुणाला आपली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू दिसायला नको. पूर्व पश्चिम ठेवली तुम्ही, उत्तर पूर्व ठेवली, तर दक्षिण दिशेकडे तुमचा झाडू कधी ठेवू नका. त्याचबरोबर आडवा झाडू ठेवायचा, हुबा झाडू कधी पण ठेवू नका. आता आपल्याला लक्ष्मी पूजन करताना जी झाडू केरसुनी वापरणार आहोत, त्या झाडूला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आपली जी मूठ असते आपली झाडू पकडण्यासाठी, तिथं तुम्हाला लाल पिवळा धागा 5 वेढे बांधायचे आहे. महिलांनो नक्की हा उपाय करा. धनत्रयोदशीच्या दिवशीच केला तरीही चालेल, किंवा तुम्हाला नाही जमलं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जरी केला, झाडू पूजेत ठेवतानाच हा उपाय करायचा आहे. लाल पिवळा कलावा बाहेरून दुकानातून घेऊन यायचा आहे आणि त्या झाडूच्या मुठीला, कुंचा असो झाडू असो, झाडूच्या मुठीला 5 वेढे लाल पिवळा कलावा बांधून द्यायचा आहे. जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी, नाहीतर ओम श्रीम नमहा, ओम श्रीम नमहा असं म्हणत केरसुनीला हे 5 वेढे कलावा नक्की बांधायचा आहे. आमच्या घरातील अलक्ष्मी दारिद्र्य बाहेर जाऊ दे आणि लक्ष्मी माता घरात येऊ दे अशी प्रार्थना करायची आहे झाडूला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जो पाटावर झाडू लक्ष्मी पूजणार आहोत, त्या झाडूच्या खाली गुपचूप महिलांनो 1 रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे. 1 रुपयाचं नसेल तर 2 रुपयाचं ठेवा, पण 1 नाणं नक्की आपल्या लक्ष्मी खाली लक्ष्मी अवश्य ठेवायची आहे. पैशाला पैसा नक्की ठेवा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना, लक्ष्मी पूजनाची जी उत्तर पूजा करू तेव्हा केरसुनी आपण उचलणार, तर केरसुनीला बांधलेला कलावा आपण 5 वेढे कलाव्याचे धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्या झाडूला केरसुनीला आपण कलावा बांधणार आहोत. बांधायचाच आहे महिलांनो. तो कलावा 5 वेढे बांधायचा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 1 रुपयाचं नाणं आपल्या झाडूच्या खाली, पाटावर जो झाडू आपण मांडणार आहोत पूजेत, त्या झाडू खाली 1 रुपयाचं नाणं अवश्य ठेवायचं आहे. झाडू खाली थोडेसे तांदूळ ठेवा, त्या तांदूळावर आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्या नाण्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची. त्यावर आपल्याला झाडू ठेवायचा आणि झाडूची सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण बरंच काही देऊन जाता. वर्षभर घरात पैसा टिकून राहील.
लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहील. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा करताना झाडू खालील 1 रुपया काढून घ्यायचा, केर सुनीला बांधलेला कलावा काढून घ्यायचा आणि आपल्या तिजोरीत एखाद्या डब्बीत ते रुपयाचं नाणं आणि तो कलावा नीट ठेवून द्यायचा आहे. बघा, वर्षभर पैसाच नाही तर सुख, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि मुलांची प्रगती घेऊन येईल. घरात तुमच्या कशाला कमी राहणार नाही. महिलांनो, नक्की हे उपाय करा. कुणाला सांगत बसू नका. तुम्ही तुमचेच हे गपचूप उपाय केले तरीही चालेल. भेट म्हणून केरसुनी कधी कुणाकडून घेऊ नका आणि कुणाला कधी देऊ नका. तुम्ही जर धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा तुमच्या मैत्रिणींबरोबर, बहिणींबरोबर गेलाच खरेदी करायला आणि त्या बोलल्या तुम्हाला की दे ग केरसुनी घ्यायला पैसे नाही, माझ्याकडं सुट्टे पैसे नाही, देऊ नका एकमेकींना केरसुनी झाडू घ्यायला पैसे आणि लक्ष्मी पूजनाचा झाडू घ्यायला तर अजिबात पैसे देऊ नका. तुमच्याकडं लाख रुपये असेल आणि ती मागत असेल तुमच्याकडं, देऊ नका. तिचा झाडू तिलाच खरेदी करू द्या. तुमचा झाडू तुम्हीच खरेदी करायचा आहे. नक्की ह्या छोट्या मोठ्या गोष्टी चुकू नका. महिलांनो, कुणाला कधीच झाडू केरसुनी भेट म्हणून देऊ नका आणि कुणाकडून घेऊ सुद्धा नका. बेड खाली कधी केरसुनी ठेवू नका. देवघर झाडण्यासाठी छोटी केरसुनी वेगळी ठेवायची आणि घर स्वच्छ करणारी ती झाडू कुंचा आपण नीट ठेवायचा असतो. रागाच्या भरात केरसुनी आपटणे, फेकून मारणे टाळायचे आहे आणि दिवाळीच्या या 5-6 दिवसात तर या गोष्टी आपल्याकडून कधीच झाल्या नाही पाहिजे. आपल्या लेकरा बाळांवर कधीच झाडू उगारू नका. महिलांनो, दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात केरसुनीला महत्त्व खूप आहे. याचा अर्थ या जगात कुणालाही हलकं कधी समजू नका. प्रत्येकाला मानाने वागवा, कारण केरसुनी नसेल तर घर अस्वच्छ राहील आणि घर अस्वच्छ असेल तिथं कधीच लक्ष्मी नांदत नाही. तुटलेल्या झाडूने घराची साफसफाई कधीच करू नका. झाडू कधी उलटा ठेवू नका. दरवाजाच्या मागे किंवा एखादी नीट जागा, आपल्या घरात आपल्याला जशी जागा असते तशी झाडूला सुद्धा तिची एक जागा नीट ठरवून द्या. पूर्व, पश्चिम, उत्तर अशी जागा ठरवून द्यायचं आहे. नीट जागा ठरवा आणि त्या झाडूला तिथंच ठेवायचं आहे. ओलावा असेल अशा ठिकाणी, पाणी ओलावा अशा ठिकाणी ठेवू नका. चांगली स्वच्छ जागा बघून आपली झाडू कधी पण ठेवायची आहे. कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा जागी ठेवायचा आहे. आपला झाडू, आपली लक्ष्मी गुपचूप ठेवा, कोणालाच दिसणार नाही अशी ठेवायची. त्यामुळे घरात तुम्ही जर असा झाडू कुणाला पण दिसण्यासारखा ठेवला, त्यामुळे घरात वादविवाद होतात, कधीच लक्ष्मी टिकत नाही. म्हणून या गोष्टी नक्की पाळत जा. महिलांनो, घरातील झाडू मारण्याची उत्तम वेळ सकाळची असते किंवा संध्याकाळ होण्यापूर्वीच असते. म्हणजे एक तर सकाळी, काही महिला 2 वेळा झाडू मारतात. आपण 2 वेळा, एक तर सकाळी आंघोळीनंतर मारायचा किंवा संध्याकाळी 5 वाजेच्या आत आपल्या घरात झाडू मारायचा आहे. झाडताना मौल्यवान वस्तू, अन्न, पाणी झाडूने कधीच झाडू नका. त्या उचलून घ्या किंवा पुसून घ्यायचं आहे. प्रत्येक दिवाळीत धनत्रयोदशीला एक नवीन केरसुनी अवश्य खरेदी करावी, अशी आपली जुनी प्रथा आहे. तिची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची. प्रत्येक दिवाळीला तुमच्याकडं भरपूर झाडू असतील आणि तुम्ही म्हणाल ह्या वर्षी नाही घेत, असं करू नका. दरवर्षी एक लहानसा झाडू का होईना नक्की खरेदी करा महिलांनो. आणि नवीन झाडूची आपल्या लक्ष्मी पूजनात पूजा करायची आहे. तुम्हाला घरात सुख, शांती, सौभाग्य लाभणार आहे. तुम्हाला लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. तर तुम्हाला कळालंच असेल लक्ष्मी पूजनाचा झाडू केव्हा आणायचा, कसा आणायचा, उपाय काय करायचे. आपल्या घरात सुख, शांती, लक्ष्मी स्थिर राहावी